हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? मजेत ना? मी पण मजेत. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आहे लक्ष्मीपूजन आणि इकडे माझं उंबरठ्याला लेपन करणं चालू होतं. सकाळी दिंडी येऊन गेली आणि इकडे म्हटलं चला लेपन करून घेऊ दरवाजाला. हळद, अष्टगंधक, गोमित्र, कापूर आणि गुलाबजल हे सगळे एकत्र करून घेतलं आणि याचं हे असं लेपन करून घेतलं. पहिले उंबरठा स्वच्छ धुवून घेतला, त्याच्यानंतर हे लेपन करून घेतलं. लेपन केल्यानंतर तिथे मी रांगोळी काढून घेतली. रांगोळी काढून झाल्यानंतर हळदी कुंकू लावून घेतलं आणि छान अशी पूजा करून घेतली. इकडे देव घासून देवांची पण पूजा करून घेतली. स्वयंपाकात साधंच बनवलं होतं, मेथीची भाजी, पोळी असं बनवलं होतं आणि जेवण वगैरे झाल्यानंतर माझे भांडे वगैरे जे काही राहिलेले होते ते मी पटकन आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर लगेच स्वयंपाकाला लागली. कारण स्वयंपाक बनवायचा होता पुरणाची पोळी आणि ते लवकरच करायचं होतं, म्हणून इकडे माझी अशी घाईघाई चालू होती. आणि जे देवाचे भांडे होते ते पण मी इथेच आताच घासून घेतले होते आणि नंतर घर झाडून पुसून अंगण पण झाडून घेतलं आणि इथे अशी छान अशी रांगोळी काढून घेतली. आणि त्याच्यात मला इशू आणि जागृतींची खूप मदत झाली. त्यांनी मला खूप मदत केली रांगोळी ते काढायला. त्याच्यानंतर मी संध्याकाळी माझा स्वयंपाक वगैरे झाल्यावर हे असे पाऊल काढून घेतले, जे तुळशीपासून तर जिथे आपण लक्ष्मीपूजन मांडत असतो ना त्या पाटापर्यंत, म्हणजेच त्या पूजेपर्यंत हे पाऊल मी काढून घेतलेले होते. आणि नंतर तयारी वगैरे करून घेतली आणि छान अशी पूजा पण करून घेतली, आरती करून घेतली. पूजेसाठी देराणी हे पण आलेले होते. आम्ही सर्वांनी मिळून पूजा करून घेतली छान. आणि मुलांना आता कसं असतं, सर्वात जास्त ते फटाके फोडण्याची इच्छा असते. तर पूजेकडे जास्त लक्ष नव्हतं, पण फटाके लवकर फोडायचे. पूजा झाली की नाही झाली म्हणून लगेच बाहेर आले आणि फटाके फोडले. दुसऱ्या दिवशी सकाळी पाडवा होता म्हणून मी आहोंना ओवाळून घेतलं, त्यांचं औक्षण करून घेतलं आणि नंतर फराळाचं जे बनवलेलं होतं त्याचा नाश्ता वगैरे केला. इशू, जागृती आम्ही सगळ्यांनी करून घेतला. आणि असा होता माझा आजच्या दिवाळीचा हा ब्लॉग. तर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.